गुड मॉर्निंग सर. आज लवकर आला. हो गुड मॉर्निंग. जरा मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जरा ऐक ना, हसू नको. असं काय करता? मी किती प्रेमाने असून गुड मॉर्निंग म्हटलं. तुम्ही पण स्माइल करून म्हणा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता जाऊ. जाऊ दे. आज मिस अनामिका नाही आहेत ना, म्हणून असं करतायत सर. मिस अनामिका अजून आल्या नाहीत? नाही आल्यात ना त्या. मला वाटलं तर तुम्ही जोडीने या. ऐका ना, म्हात्रे आणि म्हात्रेच्या सगळ्या फाईल्स जोडीने जाऊन घेऊन या आणि माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे केबिनमध्ये या प्लीज. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ए इकडे इकडे. मिस अनामिका कुठे आहेत? मला नाही माहिती. काही झालंय का? काही नाही रे. काय जिगरचा दर सापडत नाही का? बॉस आहेत त्या तुझ्याकडलं ना. जिगरचा दर्द काय असं म्हणायचं नाही. बॉस आहेत त्या. पण हे झालंय म्हणजे त्या सकाळपासून गायबच आहेत. अरे म्हणजे माहितीच नाही कुठे आहेत. हां, म्हणून त्यांचा फोन आउट ऑफ कव्हरेज आहे. तुला माहितीये? तुला माहितीये की त्यांचा फोन आउट ऑफ कव्हरेज आहे? तू आत्ता सांगतोय? हो, मग तुम्ही तरी कुठे काय बोललात? तुम्ही हे 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 म्हणून निघून गेलात ना. मग अरे ते वेड्या, तेच सांगतोय मी. कुठे जाणार? कामासाठी गेले असतील. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. अहो, मी कुठे टेन्शन घेतोय? उलट तुम्हीच टेन्शन घेताय आणि मला देताय. खूप खूप बोलतो ना तू. खूप मी हे तू खूप चूक करू नको. शांत राहा. आणि मॅडम जरा आल्या नाहीयेत तर 4 कामं कर त्यांच्या वाटची. हा नाही, कामच कर, नाहीतर मी सकाळपासून घरी नाहीये आणि माझ्या मेसेजला साधा एक रिप्लाय नाही करता आलाय माणसाला. शेवटी घर आपलं असणं आणि आपलं मानणं या जमीन आसमानाचा फरक आहे. आज त्यांनी सिद्ध केलं की त्या या घरच्या नाही आहेत. एक्सक्यूज मी सर. काय पटवर्धन, आज काय झालंय? मिस अनामिका मुंबईला गेल्यात का सर? अरे हे मी तुला विचारायला हवं ना. का? का आता एका छताखाली राहता म्हणे तुम्ही, मग आणखी कोणाला विचारणार? नाही म्हणजे जाणार होत्या ना मुंबईला म्हणून ठरलं. हा, जाणार तर होत्या. शिरवईकर साहेबांनी मुंबई ऑफिसमध्ये काही एक्स्ट्रा काम काढलंय, पण ते आज नाहीये. त्यांचं जायचा दिवस कधीचा आहे हे फिक्स नाही झालेलं अजून. नक्की ना? अरे हो पटवर्धन, नाहीतर बोलल्या असत्या की त्या न सांगता कशा जातील. ओके, थँक्यू सर. पटवर्धन. येस सर. परत भांडलात? नाही सर. म्हणजे अरे भांडणामुळे माणसं जवळ येतात असं परवा म्हणालो होतो मी, पण म्हणून काय रोज रोज भांडायचं का? भांडलो नाही सर. काल मीच जरा जास्त बोललो त्यांना. पण त्यांनी भांडायचं ना, ओरडायचं, जाब विचारायचं मला. त्या अशा गायबच झाल्यात सकाळपासून. फोन पण लागत नाही म्हणे. असं असतं का सर? असं करता का कोणी? काळजी वाटते ना सर. अरे खरंय तुझं, पण कामासाठी गेल्या नसतील कशावरून? काम झालं की येतील ना परत. तुम्हाला पण असंच वाटतं ना सर? मी पण हाच विचार करतोय डोक्यात की त्या कामासाठी गेल्या असतील. पटवर्धन रिलॅक्स. हे बघ, तू काम कर म्हणजे तुझं मन रमेल, आणि त्या परत कधी येतील हे कळणार सुद्धा नाही तुला. काय? येस सर, बरोबर आहे तुमचं. मी तेच करतो. रिलॅक्स हे काम करतो सर मी. थँक्यू सर.
ഹലോ അമ്മ, ഞാൻ 10 പ്രാവശ്യം പറഞ്ഞു मला कोणत्याही लग्नात यायचा इंटरेस्ट नाहीये. अरे का म्हणजे काय अम्मा, तिथे मॅच मेकिंग असतो, स्वयंवर चालू असतात, त्यांनाच माहिती ते काय करतात, आणि मला त्यात नाही पडायचं, आत्ता तरी नाही. अम्मा बस झाला, मला समजावण्याच्या ऐवजी त्यांना समजाव. सांग मी बिझी आहे किंवा काहीतरी कामात आहे. मला फोर्स नको करू तू. ठेव फोन. आता तुला काय पाहिजे सचिन? हे पडलं होतं खाली. ठेव तिथे आणि जा. मॅडम, स्मोकिंग वाईट असतं. खूप भयंकर परिणाम होतात शरीरावर. हे बघ, मी ओढत बसत नाहीये. स्ट्रेस आला, टेन्शन आला तेव्हा ओढते, ते पण कधी कधी. अशानेच सवय लागते मग मॅडम. तुम्ही एवढी मोठी कंपनी छान सांभाळता. खूप आदर वाटतो मला तुमचा. नाव होतंय तुमच्यामुळे आपल्या कंपनीचं. खरंच हे नोटीस केलं? हो मग काय मॅडम, म्हणजे मला बाकी आर्थिक उलाढाली माहित नाहीत कंपनीच्या, पण मी इकडे कामाला लागल्यापासून आतापर्यंत वाढलेली गर्दी बघतोय ना. सगळ्या टूर बुक असतात, एवढी धावपळ असते बाहेर. हे सगळं तुमच्यामुळे झालंय मॅडम. आणि एवढं सगळं सांभाळणाऱ्या व्यक्तीला टेन्शनसाठी एवढ्याशा सिगरेटचा आधार लागतो. मॅडम, कंपनीचं नुकसान झालं तर ते पैशात होईल, पण ह्याच्याने तुमच्या शरीराचं जे नुकसान होईल ना, ते पैशात मोजता नाही येणार. त्यापेक्षा सोडूनच द्या ना. आय थिंक अबाउट इट. मग हे टाकून देऊ का आता? कचरा आहे ना. ठीक आहे. चला 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 सौरभराव, कामाला लागा, त्या येतील. जाऊन जाऊन कुठे जाणार? मीटिंग, मैत्रीण, ऑफिसचं काहीतरी काम, किंवा माहेरी. ठीक आहे, मी ओरडलो, मी बोललो असेल तुम्हाला मिस अनामिका, पण म्हणून एक साधा मेसेज नाही, एक फोन नाही. इतका मोठा आहे तुमचा इगो मिस अनामिका. चला, सकाळची कामं झाली, पूजा झाली, जेवण पण उरकली. आता सगळ्यांच्या ऑफिस मधनं येण्याची सुद्धा वेळ झालीये, पण पुन्हा जाऊ बाई काय कुठे दिसत नाहीये. तो माई मावशी कुठे गेल्यात? तुझे मटार सोलून झाले असेल ना तर कुकरला लावते. हा लावते. घरातली सगळी कामं मी करणार आहे, कारण काय मी सून आहे ना या घरची. आणि आप्पा, मी काय म्हणते, माझं घर ते माझं घर नाही का? आपल्यात काय भांडणं नाही होत? होतात ना. म्हणजे आता भाऊजी मला किती रागवतात, माझे हे किती बोलतात, माई मावशी टोमणे मारतात. आई म्हणण्याचा हेतू हा की घर म्हणल्यावर भांड्याला भांड लागणार. मग आता झालं समजा भांडण, तर काय घर सोडून निघून जायचं? मग बरोबर आहे, बरोबर आहे. मला काय वाटतं वल्ले, कामाचा तू त्यांना फार ताण दिला असशील. अगं सगळं काम टाकून तू निघून गेलीस. मला वाटतं त्याच दडपण आलं असणार त्यांना. आप्पा, मला नाही दडपण येत. घरातली कामं मी सुद्धा करते ना. मग तुला सवय आहे. हो, मटार जास्त खाऊ नका, संध्याकाळच्या जेवणाची तयारी येते, कळलं ना? सवय झालीये आणि मी सवय करून घेतलीये. कधी ना कधीतरी मी पण नवीनच होते ना.
या घरात, बरोबर ना? आणि काय माणसाच्या मनात इच्छा असली ना की सगळं शक्य होतं, इच्छा नसली की जरा कठीण होतं, नाही का? काय म्हणते बाई मावशी, मला असं वाटतं ना अनामिका ताई हे सगळं मुद्दाम करताय. म्हणजे उगाच लक्ष केंद्रित करायला स्वतःकडे. त्यांना कोणी बोलायला नको, म्हणजे आता कोणी बोललं की मी चालली घर सोडून असं. ए मटार निवडून झाला असेल ना ती सालं ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाक. हा? आल्या मिस अनामिका? आल्या का? त्या जर आल्या असत्या तर सगळं घरदार इथं चौकात बसलेलं दिसलं असतं का तुम्हाला? हा नाही सौरभराव, तुमच्या होणाऱ्या अर्धांगिनीना फारच घोर लावतात बुवा जीवाला. कधी माहेरी काय निघून जातात तर कधी काही निरोप न देता पसार होतात. नाही, त्यांची लक्षणं काही ठीक नाही आहेत बरं का. जाऊ द्या बाप्पा, आपण आता म्हातारे झालो. आपल्याला नाही झेपत हे असले धक्के, असल्या चिंता. कोणाला काही त्याचं आहे का? येतील त्या मावशी, कुठे जाणार आहेत जाऊन जाऊन? मला काय माहित बाबा. मी तिला मला झेपेल तेवढे 10 फोन तरी लावले, पण एक सुद्धा फोन लागला नाही. मी रमाशी बोलले, तिला सुद्धा यातलं काहीच माहित नाही. आता त्या राधाला तरी ती काय सांगून गेली की नाही हे तिचं तिला, नाही तर देव बाप्पालाच माहित. ए मावशी, मम्मा आलीये? नाही नाही अजून. सून कशी नाही आली? मी बिबेवाडीच्या साईडवर जाऊन येऊ का? तिकडे रेंजचा प्रॉब्लेम असतो, तिकडे असतील त्या. घ्या, तुम्हालाही माहित नाहीये होणार जाऊबाई कुठे गेले? माई मावशी, आता आपलं ठीक आहे हो, आपल्यावर चिडून त्या गेल्यात, पण ह्यांचं काय? हा, किमान ह्यांना तरी सांगून जायला पाहिजे होतं ना कुठे चालले आहेत. कठीण आहे बाई. सगळे असे का थांबले? खूप उशीर झालाय का मला? ते ग बाई, तुला कुठला उशीर? उशीर झाला म्हणायला तू आधी किती वाजता येणार आहेस ते आम्हाला माहित असायला हवं ना. अगदी बरोबर. आणि त्यातून कुठे गेलेत हेही माहिती असायला पाहिजे, नाही का? हे तू बोलतेस वल्ली? मी पहाटे निघाले तेव्हा तू भेटलीस ना दारापाशी मला. तुला नीट माहिती होतं मी कुठे चालले आणि कशासाठी चालले. अय्या, तुम्ही काय काय बोलताय? एक मिनिट, माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? काय होणाऱ्या सुनबाई, तुम्ही सगळ्या चुकांचं खापर हे माझ्या लेकीच्या डोक्यावर का फोडता? तिने काय वाईट केलंय हो तुमचं? हा, खापर नाही फोडत आहे आप्पा, पण पहाटे निघाले तेव्हा सगळे झोपले होते. वल्ली भेटली मला दारापाशी, तिला निरोप दिला होता आणि तो निरोप ती सगळ्यांना देईल ही आशा खरं तर चुकीची आहे. पण तिला माहित होतं मी कुठे चालले, हेही तितकंच खरं आहे. तुझं नाही ना पटत तिच्याशी, मग इतर कोणाला तरी सांगून जायचं ना. मिस अनामिका, मी पण याच वाड्यात राहतो आणि पहाटे मी जागा होतो. तुम्ही मुळात या घरात माझ्यामुळे आलायत, मला सांगून जायचं. बरं सांगितलं नाहीत तर नाही, दिवसभर मी फोन करतोय, माझा फोनही उचलला नाही. तुला सांगितलं नाही सौरभ? आता तूही वल्ली सारखा पलटणारस का? तोंड सांभाळून बोला मिस अनामिका. या घरामध्ये सगळे तुमचा मान राखतात, सगळे तुमचा आदर करतात. वल्ली सचिन तुम्हाला कधीही उलट उत्तर देत नाहीत, पण म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आळ वल्लीवर घेणार आहात. सौरभ, तुला मी निघताना मेसेज केला होता. तुला सांगितलं होतं की मी कुठे चालले, कशासाठी चालले, कुणाबरोबर चालले. जिथे जातीये तिथे नेटवर्क नाहीये आणि कदाचित परत यायला संध्याकाळ होईल. तरीही तुम्ही सगळे एकमताने मला दोषी ठरवणार असाल तर मी काहीच करू शकत नाही. वहिनी, दादाला खरंच माहिती नव्हतं तुम्ही कुठे आहात. सकाळपासून अस्वस्थ आहे बिचारा. मम्मा, तू खरंच मेसेज केला होतास? ऑफकोर्स बाळा, केला होता मेसेज. म्हणजे मी का लपवेन ना, घरी का सांगणार नाही मी? तू काय स्वतःचा फोन बघत नाहीस का? अरे उगीच सकाळपासून मला आणि नीलला टेन्शन देऊन ठेवलंस तू. मला हौस नाही खोटं बोलायची. मला कोणताही मेसेज आलेला नाही, कारण जर मला मेसेज केला असता तर मी बाकीच्यांना निरोप दिला असता. मलाही खोटं बोलण्याची हौस नाहीये. फोन माझ्याकडेही आहे आणि मेसेज मीही दाखवू शकते. या घरात काय सतत पुरावे घेऊन हिंडायचं का माणसाने?
ज्या माणसांना मी आपलं मानत होते ती माणसं माझी नाहीच आहेत हे तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आज काय नवीन तर चौकशी होते. वेल्ह्याचे मिस्टर हसमुखलाल माझे जुने क्लायंट आहेत होते. त्यांच्या रिसॉर्टचं काम केलं होतं मी, ते आज वारले. अंत्यसंस्काराला जाऊन आल्यावर सुद्धा चौकशी होणार आहे हे माहीत असतं आधी तर इथे चौकात बोर्ड लावून गेले असते मी. होणार जाऊबाई, किती चिडताय तुम्ही हा? आणि राग म्हणजे काय नाकाच्या शेंड्यावरच आहे. अहो, असं काय करताय? आता श्रावण संपत आला ना म्हणून माई मावशींनी पूजा ठेवली होती म्हणून त्या चिडतायत, बाकी काही नाही. हो की नाही हो माई मावशी? जाऊ दे ग वल्ली, तू शांत राहा. अहो मावशी असं नाहीये. काल एकदा बोलायचं तरी मला काहीच माहिती नव्हतं. वल्ली तू तरी सांगायचं सगळं. तू तर सून आहेस ना या घरची, तुला माहिती आहेत ना सगळ्या रीती. काल कुणी काहीच बोललं नाही मला. असो, दिवसभर एका वेगळ्याच वातावरणात बसून आले मी. इथे आल्यावर स्पष्टीकरण कसली देत बसली. दादा दादा, अरे गेला नाहीस ना झोपायला अजून? हा नाही म्हणजे मी जातच होतो झोपायला. चल. दादा, एवढं वाटतंय तर जाऊन बोल तरी. इतकं सोपं आहे का सचू? गेलं बोललं, आपलं बोलणं त्यांना पटणार, लगेच त्यांचा राग जाणार, असं नाही होत. चिडताना केलास का एवढा विचार? तेव्हा बोललास ना मनाला येईल ते. मग आता पण जे मनापासून वाटते ते बोल ना जाऊन. ते बघ, त्यांचा राग गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला, पण तू प्रयत्नच केला नाहीस असं नको व्हायला ना. जा बोल. अरे अशा वेळी ना काय बोलावं तेच सुचत नाही. मग असं वाटतं नकोच काही बोलायला. जरा वेळ जाऊ दे, होईल सगळं ठीक. हे बाबा, खूप वेळ गेलाय. चल. अरे चल. ऐक ना सचू. दादा, अरे चल. नाही, ऐक माझं. अरे सचू, तू माझं ऐक. तू हे काय? वहिनी, काय रे? येऊ? ये ना. वहिनी, आमच्या ग्रुपवर ना एक कविता आली आहे. सैलाब नावाचा शायर आहे, एक त्याची कविता आहे. ऐकू? कौन पहल करे, ये सोचते सोचते कि कौन पहल करे, बात दबी दिलों में कौन असल करे. प्यार तो है मगर अहंकार भी तो है, गुरूर दिल से यूं कौन बेदखल करे. रखा है जो दड़बों में कब से संभाल कर, ढूंढा जमाने भर में मंदिर मजार पर. वो इश्क ही था जिसकी सबको तलाश थी, कैसे बताए खुद को ना आज कल करे. ये सोचते सोचते कि कौन पहल करे, हो इश्क पे आमादा तो मुकम्मल करे. तुमच्यात दुरावा आणायला जमत नसलं म्हणून काय झालं?
माई मावशींची नस मला बरोबर सापडली आहे. आता मी नाही, त्याच तुमच्या दुराव्याला कशा जबाबदार ठरतात ते बघाच.